देखील आपले राहुल दादा सुद्धा बोलले होते का मी दोन्ही रस्त्यात नाव देईल। आज त्यांनी ते करून दाखवलं। डाव्या रस्त्यात ओपनला त्यांनी नाव दिलं होतं। जो बैलगाडा मालक आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही बैलगाडा मालक असेल त्याची इच्छा असते का आज एकदा मथुर सोबत पळावं। बरोबर। आणि आज आमचा बैल मथुर सोबत पळाला। आज आम्हाला गुलाले मी आत्ताशीच विजय केलेला मथुर आणि शिवा यांनी धनाकेदार विजय केला। आणि आता जरा दादांशी बोलूया आजच्या शर्यतीबद्दल। तर दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। बैलाचं नाव शिवा आहे आणि त्याची गाडी पळते कुमार श्रवण अंकुश गडगे मानकिवली बदलापूर। आणि आज सगळ्यांची नजर होती मोठ्या शर्यतीवर, कारण की आज मथुर सोबत आपला पेरा जमलेला। तर काय सांगाल कसा पेरा जमला मथुर सोबत? पेरा दादा आहेत आमचे अंकुश गडगे उर्फ बाबू गडगे, त्यांनी हा पेरा जमवून आणलेला। कारण की आपण मथुरला नेहमीच उजव्या साईडने पलताना बघतो, आज डाव्या साईडने पळला तो पण आपल्या बैलासोबत आणि विजय देखील प्राप्त केला। कसा आनंद व्यक्त? याची चर्चा थोडे दिवस होतीच। जसा मथुर उसाटण्याच्या मैदानात डाव्या खांदी फेरा पळाला त्यापासून चर्चा चालूच झालेली। आणि दादा देखील आपले राहुल दादा सुद्धा बोलले होते का मी दोन्ही रस्त्यात नाव देईल। आज त्यांनी ते करून दाखवलं। डाव्या रस्त्यात ओपनला त्यांनी नाव दिलं होतं। पैरा हा थोडा गुपित होता, कोणाला माहिती नव्हतं का आज नक्की कुठला बैल पळेल। जेव्हा डाव्या रस्त्यात नाव पुकारलं 4 गोंडे 4 बादल्या 4 बोकड, तेव्हा कोणाला अंदाजा नव्हता का कुठला बैल आज मथुरमध्ये नक्की पळेल। त्यांनी आज दाखवून दिलं का तो पण पब्लिकचा वास्य आहे दोन्ही गांधीचा आणि डाव्या रस्त्यात सुद्धा आज तो पळाला। आणि आपली बैलगाडा क्षेत्रामध्ये सुरुवात कशी आणि कधीपासून झाली? सुरुवात स्टार्टिंगला आमच्याकडे पहिले बैल होता मुन्ना म्हणून। ही गोष्ट 15-16 वर्ष जुनी गोष्ट आहे। त्याच्यापासून खरा आम्हाला नाद लागला। ती गाडी मुन्ना आणि पक्षा टोल नाक्याचा रामू शेठचा पक्षा गोटचा पक्षा हा ती गाडी पहिले पळायची। ती गाडी दोन्ही रस्त्यात पळायची। तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना नाद आहे बैलगाडा शर्यतीचा। त्याच्यानंतर आमच्याकडे खूप 2-3 बैल होऊन गेली। बादल झाला, कारगिल झाला, त्याच्यानंतर मग शिवा झाला, अशी बैल चालूच आहेत। आता कुठेतरी समजा एक बैलगाडा क्षेत्रामुळे आपण कुठेतरी गेलो तर तेव्हा बोलतो हा या बैलाचा हा मालक आहे, तर वेगळी एक इमेज आपली होऊन जाते। कसा आनंद व्यक्त करा बाहेर जाऊन तुम्हाला तुमची बैलाने ओळख जर झाली तर? तेव्हा बैलाने आम्हाला ओळख तर करून दिलेलीच आहे। सगळ्या ग्रुपमधले जेवढी मुलं आहेत सगळ्या झाल्या। अभि गडगे असतील, संदेश शेट गडगे असतील, मिड्डी असेल, चे मयूर असतील, सगळ्यांचीच ओळख। म्हणजे आता सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल नाही, कोणी राग नका मानू। तर जेवढे आहेत सगळ्यांची ओळख ही बैलांमुळेच घडून दिलेली आहे आम्हाला। बरोबर। कारण की बैलाचं नियोजन वगैरे करणं एकट्याचं काम नसतं, पूर्ण टीम लागते। आपण प्रत्येक वेळेला सांगत असतो पूर्ण टीम लागते। तर दादा मला एक आवर्जून एक प्रश्न विचारायला आवडेल की आताच्या शर्यती आणि जुन्या तुम्ही बोलता की आधीपासून तुम्ही शर्यती करता, त्यामध्ये आणि आतामध्ये काय तुम्हाला फरक वाटते? आता फरक म्हणजे फक्त आता पैशांचा फरक राहिलेला, बाकी तसा काय नाही। तेव्हा पण मैत्रीपूर्ण सगळ्या शर्यती चालू होत्या, आता पण सगळ्या शर्यती तशा मैत्रीपूर्णच चालतात। दादा कधीपासून नाद करताय हा तुम्ही बैलगाडा क्षेत्रात? कारण का मी बघतो दोन्ही नंदी तुमचे एकदम फिटनेस मध्ये आहेत आणि प्रॉपर डाएट वगैरे चालू आहे वाटते त्यांची। झाला आता आमच्या जवळजवळ या करिअरला 20-1 वर्ष झाली। म्हणजे दांडगा असा अनुभव आहे दादांना। म्हणजे मी खरं गोष्ट सांगायला गेलं तर मलाच यांच्याकडे सुरुवात करून मला 13-14 वर्ष झाले तेव्हापासून। तरी पण अजून पण आम्ही सगळं शिकतोच ते बाबू दादाकडून, त्याच्याकडून आम्हाला ट्रेनिंग आता सध्या भेटलेली आहे। बरोबर दादा, आज बघताय सुवर्ण क्षण आलेले आहेत आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये। म्हणजे तुम्ही आता बोललो की शिकताय। मित्रांनो नेहमी दादा असो किंवा कोण असो शिकत राहतात। या म्हणजे बैलगाडा क्षेत्रातून आणखी नवीन काय घेता येईल आपल्याला ते बघत असतात। दादा काय म्हणजे आज आपण बघतोय वय काय झालं आपल्या बैलाचं? वय असेल 7 वर्ष। 7 वर्ष म्हणजे बैल झालाय पूर्ण? बैल झालाय। तरी पण एवढं म्हणजे वय असून मित्रांनो जेव्हा बैलाचं वय होतं ना तेव्हा वजन देखील वाढते। आज आपण बघतोय बैलाचं वजन आहे पण एकदम मेंटेन आहे आणि फिटनेस मध्ये त्याची संपूर्ण मसल दिसतात। दादा काय राज आहे? म्हणजे तुम्ही काय खावटी घालता किंवा काय वर्कआउट असतं? खायचं वगैरे काय नाही, नॉर्मलच खायला असते। डाळ आहे, शेंगदाणा पेंड आहे। आम्ही वर्कआउट तसा करून घेतो बैलाकडे। बरोबर। चालवणं आहे, डोंगर चढवणं आहे, तो वर्कआउट बैलाची ती खरी फिटनेस आहे। बरोबरच्या पाठीला आमचा बैल जरा जास्तच पळतो। बरोबर। आम्ही नाही बोलत, कोणी तुम्हाला विचारलं कोणाला तर चढणीच्या पाठीला आमचा बैल जरा जास्तच पळतो। मग दादा आणखी काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला या नंदीकडे? अपेक्षा बैलाकडून तर खरी अशी काहीच नाही। बैलाने आज आमचा सगळी हाऊस पूर्ण करून टाकली। जो बैलगाडा मालक आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही बैलगाडा मालक असेल त्याची इच्छा असते का आज एकदा मथुर सोबत पळावं। बरोबर। आणि आज आमचा बैल मथुर सोबत पळाला, आज आम्हाला गुलाले। आमचे भाऊजीच आहेत राहुल दादा पाटील, आमच्या गावाचे जावई आहेत ते, आमचे भाऊजीच आहेत। तर मी त्यांचेही आभार मानेन की आज आपली गाडी एकत्र पळाली आणि आज आम्हाला गुलाल भेटला। नक्कीच त्यांचाही आभार मानतो तुमच्या मार्फत। नक्कीच दादा, आज आपण बघतोय एवढं सगळं नाव करतोय आपला नंदी
आणि म्हणजे खूप साऱ्या बघितलं असेल गेल्या वर्षीपासून, म्हणजे कधीपासून आहे आपल्याकडे हा बैल? हा आमच्याकडे 2018 पासून. 2018 म्हणजे खूप वर्षापासून. गेल्या वर्षीची कामगिरी काय होती आपल्या बैलीची? गेल्या वर्षी पण आम्ही बिनजोडला खेळतच होतो नेहमीच बिनजोडला. नेहमी. आम्ही आता मुंबईमध्ये अशी मोठी बिनजोड नाही का जी आम्ही खेळलेलो नाही. सगळ्या बिनजोड आम्ही मुंबईमध्ये मोठ्या खेळलेलो. ओके. मग सगळ्या गाड्या आमच्या मैत्रीपूर्णच होतात. मग दादा या बंदीच्या कालामध्ये कसं काय असायचं तुमचं routine? बंदीच्या काळामध्ये पण बंदीच्याच काळातला हा बैल आहे का. बरोबर. हा बंदीतच आम्ही घेतलेला, खरेदी केलेला आहे. तेव्हापासून हा बैल पळतोच आमच्याकडे. दादा प्रत्येक नंदीच्या आयुष्यात उतार चढाव असतात. हा. एखादे वर्ष कमी असेल तर एखादे वर्ष बैल परत चर्चेत येतो. हम्म. आणि त्यांनी आम्हाला कायम गुलालात ठेवलंय. बरीचशी आपण अशी बैल बघतो की पलवायचं थांबतात, त्याच्यानंतर बरीचशी बैल परत पळायला लागतात, म्हणजे 1-2 वर्ष ब्रेक दिल्याच्या नंतर. पण आपला हा नंदी आहे हा कंटिन्यू पळत आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे वय आता 7 वर्ष बोलले ना तुम्ही? हो. 7 वर्ष झाले. तर आज या मैदानामध्ये बाईक होती, तर म्हणजे तुमच्या मनात पण अशी आशा असेल की मोठी शर्यत आपली बाईक पण अशी भेटेल, पण गाडी 21,000 फिरली त्याच्यामुळे आता आपल्याला आशा नाही. आमची तर इच्छा होती बाईक घ्यायची, तशी आमच्या दुसऱ्या बैलाने आता बाईक घेतलेलीच आहे. असं काय कामगिरी होती ती सांगा जरा बरं. पहिले पण याच्या पण 2 बाईक झालेल्या हा. आहेत. बारडीच्या मैदानात एक बिनजोडला बाईक घेतलेलीच आहे आणि परत वडकीच्या मैदानात सुद्धा पण याच्या गटपासला आपल्याकडे एक बाईक आहे. 1 नंबर म्हणजे जी भारत केसरी जिथे मथुरने 1 नंबर केला. बरोबर. आम्हाला आमची इच्छा तर आज होतीच, पण त्यांनी आता तेवढ्यावरती नाव फिरवलं. आता आपण संघटनेच्या पुढे नाही जाऊ शकत, संघटनेच्या नियमांपुढे नाही जाऊ शकत. ते आम्हाला नियम मान्य करणंच होतं. बरोबर. आज आपण बघायला गेलो की त्यांच्या मुलेच आज आपल्याला सुवर्ण क्षण आलेत, जिथे भांडणं व्हायची म्हणजे एक रागरोष निर्माण व्हायचा या बैलगाडा क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या कारणावरती, आता ते कुठेतरी कमी व्हायला चाललंय. आज बघायला गेलो तर खूप सारे बैलगाडा मालक, छोटे छोटे बैलगाडा प्रेमी पण बैल घ्यायला लागलेत. आज ते तुमच्याकडे बघून पण या क्षेत्रामध्ये उतरतील. काय संदेश द्याल अशा नवीन बैलगाडा मालकांना, जे म्हणजे असं पण विचार करतात काही जण की चला थोडेसे पैसे कमवण्यासाठी बैल घेऊ, 20-25 हजाराचा बैल घेऊ, त्याला हे करू, पण त्याच्या मागची मेहनत आणि त्याच्या मागे लागणारा खर्च काय बोलताय तुम्ही? याच्या मागे कसं आहे, शर्यत क्षेत्रामध्ये खर्च तर आहेच. वरून मी जी नवीन पिढी तयार होते, युवा पिढी, त्यांना मी संदेश देईल असा का तुम्ही संयम ठेवा. हा खेळ आहे तो संयमाचा आहे. तर तुम्ही आज बोलाल का तुमचा आज उद्या बैल तयार होईल आणि उद्या नंबरात पळेल असं नाही होत. याच्यासाठी संयम आहे खूप मोठा. संयम आणि शांतता ठेवली का बरोबर नियोजन परफेक्ट होतं. लाख मोलाचे शब्द दादा जास्त नाही विचारत, आणखी एक त्याच्याच बद्दल प्रश्न विचारतो. बरेच जणांची अशी म्हणजे समजूत असते की बैल घेतला म्हणजे पैसे कमवू आम्ही. काय सांगता, पैसा कमवणं आणि नाद करणं हा दोन्ही वेगवेगळं आहे, काय बोलता याच्याबद्दल? नाही, नाद आणि पैसे कमवणं ही गोष्ट दोन्ही वेगवेगळी आहे. नाद हा हौसेसाठी करतो आपण, पैसे कमवण्यासाठी नाद नाही करत. आणि बैल घेऊन तुम्हाला असं वाटत असेल पैसे कमवाल तर मग नाही होऊ शकत ती गोष्ट.